तर पक्ष चोरला म्हणता म्हणजे काय रात्रीत चोरी झाली का असा सवाल बच्चू कडूंनी विचारला। दिवसाढवळ्या झालेल्या गोष्टीला तुम्ही चोरी म्हणता असं बच्चू कडूंनी म्हटलं। चोरणं म्हणजे असं होतं का बा अंधारात चोरली का दिवसाढवळ्या झाली त्याला चोरी म्हणतं का? तुम्ही सांगा, याला चोरी म्हणताय? दिवसाढवळे झालेल्या विषय आहे। चोरी काही लपून गोष्टी असतात, हे तर दिवसाढवळे झाल्या। माझं काय म्हणणं आहे का हा पक्षाच्या नेतृत्वावर ते सगळं अवलंबून असतं। पक्ष नेतृत्व जसं असलं तसं माणूस बदलत राहतं आणि निवड सत्ताच त्याला कारणीभूत नसतं। कसं आहे, झाड सुकलं म्हणजे ते पाणी न दिल्यामुळे सुकलं असं असतं का? त्याला आधी काही कारण पण असू शकते। तर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी अचानक बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची पाहणी केली। अजितदादांनी याच क्रीडा संकुलासाठी 25 कोटी रुपयांचा निधी दिला होता। या निधीमधून क्रीडा संकुलावर दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांसंदर्भात खेळाडूंशी चर्चा केली। तर अंबादास दानवेंनी गडचिरोलीच्या जपतलाई आश्रमशाळेची पाहणी केली। अंबादास दानवेंनी विद्यार्थिनींची भेट घेत विचारपूसही केली। शासनानं फक्त छोट्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली, मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणं अपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली। 900 स्क्वेअर फूटच्या हॉलमध्ये 100-125 मुली तिथं कोंबलेल्या आहेत आणि कोंबलेल्या असताना आजूबाजूला पूर्णपणे वातावरण चांगलं नाही आणि म्हणून मला स्वतः या घटना घडलेली आहे। याला जबाबदार संस्था आहे, याला जबाबदार सरकार आहे, याला जबाबदार आदिवासी विभागाचे अधिकारी आहेत, प्रकल्प अधिकारी ATC आहे, त्यांचं लक्ष नसलं पाहिजे। संस्था काय करते काय नाही, सरकार एवढं मोठं कोट्यवधी रुपयाचं अनुदान याची तपासणी नाही केली पाहिजे अधिकाऱ्यांनी। मग आम्ही लोकमंत्र्यांना शिव्या देतो, मुख्यमंत्र्यांना बोलतो आम्ही, मग सरकार बदनाम होतं, राज्याची बदनामी होती।